नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ई पीक पाहणीविषयी अत्यंत महत्त्वाची अशी माहिती. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अतिशय महत्त्वाची माहिती या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, यावर्षी ई पीक पाहणी ही शेतकरी स्तरावरली बंद करण्यात आली असून फक्त सहाय्यक स्तरावर ई पीक पाहणी यावर्षी होणार आहे. म्हणजेच गावातील सहाय्यकाच्या मार्फतच पूर्ण गावाची, आपल्या पूर्ण शिवाराची ई पीक पाहणी केली जाणार आहे. म्हणजेच या अगोदर जसे शेतकरी आपल्या मोबाईलमधून आपल्या शेतात जाऊन आपले पीक पेरा ई पीक पाहणी या ॲपमध्ये भरत होते आणि त्यानंतर उर्वरित राहिलेला पेरा सहाय्यकाच्या माध्यमातून शासन या ठिकाणी भरून घेत होतं. परंतु यावर्षी जे ई पीक पाहणी जे आहे ते सुरुवातीपासूनच सहाय्यक या ठिकाणी 100% त्या गावाची ई पीक पाहणी करणार आहेत आणि शेतकरी स्तरावरली ई पीक पाहणी या ठिकाणी यावर्षीपासून शासनाने बंद केलेली आहे. चला तर मग आपल्या गावातील ई पीक पाहणी सहाय्यक कोण आहे हे जाणून घेण्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, आपल्याला सुरुवातीला जायचं आहे गुगलवर आणि या ठिकाणी टाईप करायचं आहे आपल्याला महाभूमी. या ठिकाणी बघू शकता महाभूमी आपण टाईप केलं आहे आणि याच्यानंतर या महाभूमी ही साईड आपल्याला दिसत आहे. या साईडच्या खाली या ठिकाणी आपली चावडी नावाचं एक मराठीमध्ये ऑप्शन दिसत आहे, ते या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, आपली चावडी नावाचं या ठिकाणी डॅशबोर्ड ओपन झालेलं आहे. आपल्याला या ठिकाणी स्क्रोल करून खाली यायचं आहे. अतिशय बारकाईने हा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या गावातला ई पीक पाहणी सहाय्यक कोण आहे हा या ठिकाणी जाणून घ्या. या ठिकाणी बघू शकता ई पीक पाहणी DCS पीक पाहणी सहाय्यक विभागनिहाय माहिती. या ठिकाणी आपला जो काही विभाग आहे तो विभाग या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला निवडायचा आहे. या ठिकाणी बघू शकता अमरावती विभाग आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, कोकण आहे, त्याचबरोबर नागपूर, नाशिक आणि पुणे हे प्रशासकीय विभाग या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. त्यामधला आपलं या ठिकाणी जे काही विभाग असेल तो आपल्याला निवडायचा आहे. या ठिकाणी मी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी निवडतो. या ठिकाणी आपण छत्रपती संभाजीनगर विभाग निवडल्यानंतर या ठिकाणी आता एक PDF ओपन आहे मित्रांनो. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, PDF ओपन झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील 8 जिल्हे आणि जे काही तालुके असतील त्या तालुक्यामधलं आपलं जे गाव असेल त्या गावाच्या समोर आपल्या सहाय्यकाचं नाव दिलेलं आहे आणि त्याच पुढे त्यांचा संपर्क क्रमांक म्हणजेच मोबाईल क्रमांक दिलेला आहे. या ठिकाणी तुम्ही आपल्या गावाचा जो काही सहाय्यक आहे तो या ठिकाणी शोधू शकता. या ठिकाणी आपल्याला शोधण्याकरता आपण स्क्रोल करून खाली यायचं आहे आणि आपला जो काही जिल्हा असेल, तालुका असेल, गाव असेल ते आपल्याला निवडायचं आहे आणि त्याच्या पुढे सहाय्यक आणि त्याचा मोबाईल नंबर घेऊन या ठिकाणी आपल्याला त्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे. शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपला जो काही सहाय्यक असेल त्या सहाय्यकाचा आपल्याला या ठिकाणी संपर्क क्रमांक आणि त्याचे नाव जर सापडले असेल या यादीमधून तर त्याला लवकरात लवकर संपर्क करायचा आहे आणि लवकरात लवकर त्याला आपल्या शेतामध्ये घेऊन आपली ई पीक पाहणी पूर्ण करून घ्यायची आहे. कारण आपल्या मोबाईलद्वारे आपल्याला यावर्षी पीक पेरा भरता येणार नाही. फक्त सहाय्यकाच्या मोबाईलमध्येच आपल्याला पीक पाहणी करता येणार आहे. आणि हे पण लक्षात असू द्या की आपण पीक विमा भरला आहे म्हणजे आपल्यासाठी ई पीक पाहणी DCS ॲपमध्ये आपला पेरा असणे बंधनकारकच आहे. जर पुढे पीक विमा मंजूर झाला तर त्या ठिकाणी तुमचा पेरा जर या ठिकाणी सातबारावर असेल म्हणजेच ई पीक पाहणी जर पेरा केलेला असेल तरच तुम्हाला या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे. आपल्या चॅनलवर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ई पीक पाहणीविषयी आपण बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा मुद्दा पाहिलेला असेलच. जर पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पाहून घ्या. या ठिकाणी बघू शकता यावर्षी बऱ्याच ठिकाणी ई पीक पाहणी बंधनकारक करण्यात आलेली आहे. म्हणजे सातबारा तुमचा पेरा या ठिकाणी मांडलेला आवश्यक आहे. त्यामुळे आपला पेरा या ठिकाणी सहाय्यकाच्या माध्यमातून लवकरात लवकर आपला या ठिकाणी मांडून घ्या. चला तर मग मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अतिशय महत्त्वाची माहिती या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.